माझे नाव समीर. मी एका किराणा दुकानावर काम करत होतो. त्याच दुकानाच्या माझ्या शेजारी राहणाऱ्या सुनीता वहिनी आणि मंदा काकू दुकानाच्या गोदामात ठेवलेला माल जसे की डाळ, तांदूळ, गहू साफ करून त्यांची पॅकिंग करायचे काम करायच्या. आम्ही तिघेही एकाच वस्तीत राहायचो आणि सर्वांच्या घराची परिस्थिती अगदी गरिबीची होती. एक दिवस जरी काम बुडाले तर दुसऱ्या दिवशी पैसे न मिळाल्यामुळे घरच्यांचे खाण्यापिण्याचे वांदे व्हायचे. त्यातील सुनीता वहिनी ही दुसऱ्या राज्यातून आलेली होती, पण ती या ठिकाणी मागील 15 वर्षापासून राहत होती. 2 वर्षापूर्वीच तिच्या नवऱ्याचे कर्करोगाच्या आजारामुळे निधन झाले होते. घरात 2 लहान मुलांच्या उदरनिर्वाहासाठी तिला दररोज काम करणे गरजेचे होते, कारण जेवढी जमापुंजी तिच्या नवऱ्याने कमवली होती ती सर्व उपचारासाठी संपली होती. दुसरीकडे मंदा काकू आणि तिचा नवरा हे दोघेही काम करून आपल्या संसारात समाधानी होते. सुनीता वहिनी दिसायला खूपच सुंदर होती, म्हणून मला ती खूप आवडायची. बोलायला अगदी गोड होती. एक दिवशी बुधवारी आमच्या भागातील नळाला पाणी आले होते. दर बुधवारी आमचे दुकान बंद असायचे. आमचे आणि सुनीता वहिनीच्या नळाचे कनेक्शन घरच्या मागच्या बाजूला होते. त्याच ठिकाणी 2 मोकाट बैल आपापसात भयंकर भांडत होते. ते दोघे एकमेकांना ढकलत सुनीता वहिनीच्या नळाला जाऊन धडकले. नळ PVC पाईपचा असल्याने तो जोरदार तुटून खाली पडला आणि पाणी वाया जाऊ लागले. म्हणून ते सांगण्यासाठी मी मागच्या बाजूने सुनीता वहिनीच्या घरात शिरलो. तेव्हा मला त्यांच्या घरातून 2 स्त्रिया कुजबुजण्याचा आवाज येऊ लागला. मी वहिनींना आवाज न देता त्या कोणत्या विषयावर बोलत आहेत हे ऐकू लागलो. त्यांच्यासोबत मंदा काकूही होत्या. मंदा काकू वहिनीला म्हणाल्या, सुनीता, मी उद्यापासून काम सोडणार आहे. एवढ्या कमी मजुरीत आपला मालक खूप जास्त काम करून घेतो. एवढ्या कमी पैशात आपल्या घरचा किराणाही पूर्ण होत नाही. तेव्हा सुनीता वहिनी म्हणाली, पण काकू, तुम्ही काम सोडले तर काकावर खूप ताण येईल. मग घर चालवताना तुम्ही दोघांना खूप अडचणी येतील. तेव्हा मंदा काकू म्हणाली, काम सोडले तरी पैसे येणे बंद होणार नाही. उलट आपण जितके कमवतो त्याच्या तिप्पट पैसे मला मिळतील. सुनीता वहिनीने विचारले, पण काकू, ते कसे काय? काकू म्हणाली, आता माझे बोलणे लक्ष देऊ नये. आपल्या दुकान मालकाच्या शेजारी जे विजेच्या साहित्याचे दुकान आहे त्याच्या मालकाला मी माझ्या जाळ्यात ओढले आहे. तुझे काका कामावर गेले की मी त्याला घरी बोलून त्याला खुश करणार आहे आणि त्या बदल्यात तो मला चांगले पैसे देणार आहे. तेव्हा सुनीता वहिनी म्हणाली, पण काकू, यात खूप धोका आहे. कोणाला कळले तर अडचण होईल. काकू म्हणाली, मी सर्व सांभाळून घेईल. तसेही आपली परिस्थिती खूप वाईट आहे. पैशाशिवाय आपले काम चालू शकत नाही. थोडे जास्त पैसे आले तर आपल्या गरजा पूर्ण होतील. एवढे बोलून मंदा काकू तिथून निघून गेली. सुनीता वहिनी तिथे बसून डोक्याला हात लावून विचार करत राहील. थोड्या वेळात मी घरातून वहिनींना जोरात आवाज दिला आणि म्हणालो, वहिनी, लवकर चला, नाहीतर पाणी संपून जाईल. तुमच्या नळाला बैलांनी धडक देऊन तोडून टाकले आहे. वहिनी म्हणाल्या, अरे देवा, आता एक नवीन खर्च पाठीमागे लागला. हे कसे दुरुस्त होणार? तेव्हा मी म्हणालो, घाबरू नका वहिनी, मी आत्ता ठीक करून देतो. मी इंटरनेटवर काही घरगुती जुगाडाचे व्हिडिओ पाहिले होते. एका प्लास्टिक बाटलीच्या झाकणाला पाईपच्या आकाराचे छिद्र करून त्यात उलटी बाटली बसून मी तो पाईप तात्पुरता बंद केला. आता जेव्हा पाणी येईल तेव्हा वहिनींना फक्त वरून बाटली काढावी लागणार होती आणि त्यानंतर त्या पाणी भरू शकणार होत्या. वहिनीच्या डोक्यात मंदा काकूने सांगितलेले विचार फिरत होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा वहिनी दुकानात एकटी आली तेव्हा मी त्यांना मुद्दाम विचारले, वहिनी, आज तुम्ही एकट्याच आलात? मंदा काकू कुठे आहेत? त्यांना यांना उशीर होणार आहे का? तेव्हा वहिनी म्हणाली, समीर, आता मंदा काकू कामावर येणार नाही. तिने नवीन काम शोधले आहे. कामाची वेळ संपल्यावर जेव्हा वहिनी घरी जात होत्या तेव्हा त्यांची नजर मंदा काकूच्या घराकडे गेली. मंदा काकू आणि घरात शेजारचा दुकानदार घराबाहेर उभे राहून एकमेकांशी बोलत होते. काकूच्या हातात पैशाची गड्डी पाहून सुनीता वहिनींनी डोके चक्रावले. मग त्यांनीही मंदा काकूसारखे काहीतरी वेगळे करायची युक्ती सुचली. त्यानंतर त्या आमच्या गल्लीत असलेल्या एका औषधवाल्याच्या दुकानावर गेल्या. तो मुलगा वहिनींना चांगलाच ओळखत होता. त्याचे नाव नितीन होते. वहिनींनी त्याच्याकडे ताकदीची गोळी मागितली. नितीनने वहिनीकडे आश्चर्याने पाहिले. त्यालाही माहीत होते की या बाईचा नवरा अगोदरच वारलेला आहे. मग ही बाई ही गोळी कोणासाठी घेत असावी? वहिनीने नितीनकडे पाहून गालातल्या गालात एक सुंदर स्माईल दिली.
सलग 2 दिवस वहिनी नितीनच्या दुकानावर जाऊन ती गोळी विकत घेत राहिली. तिसऱ्या दिवशी नितीन वहिनीला म्हणाला, वहिनी, ही गोळी तुम्ही कोणासाठी नेता? ही रोज घेण्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. तेव्हा वहिनी नितीनला म्हणाली, अरे ही गोळी तर मी तुझ्यासाठीच गोळा करून ठेवत आहे, जेणेकरून मी जेव्हा तुला बोलवीन तेव्हा तुझ्यामध्ये अधिक ताकद असावी. तेव्हा नितीन म्हणाला, मला काही समजले नाही वहिनी, तुम्हाला काय करायचे आहे? तेव्हा वहिनी त्याला म्हणाली, हे बघ, तू अजून अविवाहित आहेस आणि मी तुझ्या मनातील इच्छा समजू शकते. तू माझ्यासोबत मनसोक्त प्रेम करू शकतोस का? नितीन मोंडे डोळे करून वहिनीकडे पाहू लागला. स्वतःहून संधी त्याला दारात चालून आली होती, त्यामुळे त्या गोष्टीला नाही म्हणू शकलाच नाही. त्याने त्याचा नंबर वहिनीला दिला. वहिनी त्याला म्हणाली, पण याच्या बदलात मला थोडे जास्त पैसे द्यावे लागतील. तेव्हा तो लगेच तयार झाला. या गोष्टीची आमच्या गल्लीत कोणालाच कानोकान खबर नव्हती. आता वहिनीने किराणा दुकानावर काम करणेही बंद केले होते. तेव्हा मालक मला म्हणाला, समीर, आपल्याकडे ज्या 2 महिला कामाला होत्या त्या आता येत नाहीत. त्यांच्या घरी जाऊन विचार, आपण त्यांचा पगार वाढवून देऊ. तेव्हा मी मालकाला म्हणालो, सेठजी, संध्याकाळी कामावरून घरी जाताना मी त्यांना सांगतो. संध्याकाळी मी कामावरून घरी आलो तेव्हा माझ्या घराच्या दारासमोर एक फुग्यासारखी वस्तू पडलेली पाहून मी चकितच झालो. मी ओरडून गल्लीतील लोकांना वाईट बोलू लागलो आणि ती वस्तू पायाने गटारीत फेकून घरात आलो. सलग 2-3 दिवस तीच वस्तू माझ्या दारासमोर कधी 1 तर कधी 2 आढळू लागली. मला मंदा काकूंचं बोलणं आठवलं. तो व्यवसाय सुनीता वहिनींनी पैसे कमवण्यासाठी सुरू केला नसेल ना? दुसऱ्या दिवशी मी मालकाशी खोटे बोलून अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकून घरी आलो. पण वहिनीच्या घराला कुलूप होते. ती बरोबर 4 वाजता घरी आली आणि त्याच वेळी मीही घरातून बाहेर आलो. आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. तेव्हा वहिनी मला म्हणाली, अरे समीर, आज कामावर गेला नव्हतास का? तेव्हा मी तिला म्हणालो, गेलो होतो वहिनी, पण आज शरीरात खूप वेदना होत होत्या म्हणून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली. तुम्ही काही नवीन काम शोधलेलं दिसतंय, तिथूनच येत आहात ना? तेव्हा वहिनी मला म्हणाली, हो, तसेच काहीचे. 2 दिवस गेल्यानंतर पुन्हा संध्याकाळी एक माझ्या दारासमोर पडलेला दिसला. कोणीतरी मुद्दामून माझ्याशी मस्करी करत असावे असे मला वाटत होते. मग मी आता 3 दिवसाची सुट्टी टाकली. दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता मला एका दुचाकीचा माझ्या घराजवळ थांबल्याचा आवाज आला. मी उठून खिडकीजवळ आलो आणि बाहेर पाहिले तर औषध दुकानातील नितीन अंगणात उभा राहून अंगावर स्प्रे मारत होता आणि सरळ वहिनीच्या घरात शिरला. मी वेळ वाया न घालवता वहिनीच्या मागच्या दारातून घरात प्रवेश केला. वहिनी आणि नितीन हे दोघांही पुढच्या खोलीवर बेडवर बसलेले होते. नितीन हळूहळू सुनीता वहिनीच्या अगदी जवळ बसला. त्याने दोन्ही हातांनी वहिनीचा चेहरा पकडला आणि वहिनीने त्याच्या शेतातील उसाला तो फूल लावला. आता दोघेही एकमेकांच्या ओठांचा रस चाखायला सुरुवात केली. तब्बल 15 मिनिटापर्यंत ते दोघे तशाच अवस्थेत होते. मग नितीनने हळूहळू वहिनीच्या हुक उघडून भरभरून प्रेम केले. नितीनने धक्के मारून मारून वहिनीची गाडी सुरू ठेवली. 1 तासाने त्या दोघांची गाडी थंड झाली आणि नितीनने ती गाडी सर्व्हिसिंग केल्यानंतर वहिनीला भरपूर पैसे दिले. त्यानंतर नितीनने तोच पुन्हा माझ्या दारासमोर टाकून तो निघून गेला. पण इकडे वहिनीचे सौंदर्य पाहून माझे डोळे चक्रावून गेले. किती सुंदर दिसते वहिनी. पण जेव्हा नितीन आणि वहिनी एकत्र प्रेम करत होते तेव्हा माझ्या मनातही वहिनीसाठी तीव्र इच्छा निर्माण होत होती. मलाही जर वहिनीसोबत असे प्रेम करायला मिळाले तर किती मजा येईल ना, असा विचार करून मी तिथून निघून सरळ घरी आलो. रात्री 10 वाजता मला पुन्हा त्याच दुचाकीचा आवाज आला. आता नितीन एकटा नव्हता, त्याच्यासोबत अजून एक जण होता. त्यांना व्यवस्थित उभेही राहता येत नव्हते. ते दोघेही वहिनीच्या घरात गेले आणि मीही मागच्या दारातून प्रवेश करून आत आलो. त्या दोघांनी वहिनीसोबत मनापासून प्रेम केले. पण त्यातला जो नितीनचा मित्र होता त्याची वहिनीच्या घरातून जाण्याची इच्छाच होत नव्हती. तो पैसे द्यायलाही तयार नव्हता. हातातील त्याने वहिनीच्या अंगावर फेकला, ज्यामुळे वहिनीला खूप संताप आला. वहिनीने त्याला खूप जोरात धक्का दिला आणि तो दाराला जाऊन आपटला. त्याला दुखापत झाली होती. मलाही काही करता येत नव्हते. मी तिथे उभा राहून सर्व पाहत होतो. नितीनही त्याच्या मित्राला आवरत होता, पण तो पूर्ण नशेत असल्यामुळे त्याला सांभाळणे सोपे नव्हते.
शेवटी नितीनला त्याचा खूप संताप आला, कारण नितीनचे दुकान याच गल्लीत असल्यामुळे लोकांना जर कळले की रात्रीच्या वेळी ते एका विधवा बाईच्या घरात काय करत आहेत तर खूप मोठी बदनामी झाली असती. नितीनने त्याच्या मित्राचे तोंड हाताने दाबून ठेवले. खूप वेळ झाल्यानंतर त्याचा मित्र काहीच हालचाल करत नव्हता. तो बेशुद्ध झाला की काय हे समजत नव्हते. नितीन खूप घाबरला. तेवढ्यात मागच्या खोलीतून मी त्यांच्या समोर येऊन उभा राहिलो. मला पाहिल्यावर वहिनी घाबरून आपली साडी व्यवस्थित करत म्हणाली, समीर तू इथे? मी म्हणालो, तुमच्या घरातून खूप आरडाओरडा ऐकू येत होता म्हणून मला इथे यावे लागले. नितीन, आधी या रुग्णालयात घेऊन जा. वहिनी दरवाजा उघडा. नितीन आणि त्याचा मित्र बाहेर येऊन सरळ दवाखान्यात गेले आणि मीही वहिनीला काही न बोलता माझ्या घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी वहिनी माझ्या घरी आली आणि म्हणाली, समीर ही गोष्ट कोणाला सांगू नकोस, नाहीतर माझी समाजात बदनामी होईल. तेव्हा मी वहिनीला म्हणालो, पण वहिनी एवढे चांगले काम सोडून तुम्हाला हे काम करण्याची काय गरज काय पडली? वहिनी रडत होती. अरे वहिनी, आता रडून काय फायदा, सर्व काम पैशासाठीच होते ना. तेव्हा वहिनी मला म्हणाली, समीर तू अजून अविवाहित आहेस म्हणून माझ्यावर रागवत आहेस. असाच प्रसंग तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या पत्नीवर आला असता तर तू तिच्या स्वप्नात जाऊन हेच विचारले असतेस का? मी जे सांगत आहे तेच ती सांगेल. पतीशिवाय स्त्रीचे आयुष्य नरकासारखे होते आणि त्यात जर अशी गरिबी असेल तर माणूस अजून वाईट प्रकारे तुटतो. घरात खाण्यापिण्यासाठी सामानही नाही, मुलांच्या संगोपनासाठी पैसे नाहीत. म्हणून मला हे पाऊल उचलावे लागले. मला माझ्या शरीराचे प्रदर्शन करायची आवड नाही समीर, पण 2 पैसे माझ्याकडे जास्त आले तर मीही माझ्या मुलांना चांगले कपडे आणि चांगले अन्न देऊ शकते. यात काही वाईट नाही. ही तर प्रत्येक आईची इच्छा असते की तिच्यावर जी वेळ आली ती तिच्या मुलांवर येऊ नये. तेव्हा मी वहिनीला म्हणालो, पण वहिनी, मेहनतीची भाकर भलेही कमी पैशाची असो, ती शेवटी मेहनतीची असते आणि त्यात समाधान आणि शांती मिळते. तुम्ही निवडलेले काम तर भीतीखाली केले जाते. उद्यापासून तुम्ही आमच्या किराणा दुकानावरच कामाला चला. मालक तुमचा पगार वाढवून देणार आहेत. तेव्हा वहिनी मला म्हणाली, मला समजले समीर, माझ्याकडून चूक झाली. जास्त पैसे कमावण्याच्या नादात मी स्वतःचे अस्तित्व विसरले होते. यापुढे अशी चूक माझ्याकडून होणार नाही. वहिनीला खूप पश्चाताप होत होता. एवढे बोलून ती तिच्या घरी परत गेली. दुसऱ्या दिवशी मी आईला सांगून वहिनीसाठी नाश्ता बनवून घेतला. आता सहसा मी वहिनीच्या घरात मागच्या दाराने जायचो, कारण समोरून कोणी पाहिले तर लोक विनाकारण संशय घेतात की एका विधवा बाईच्या घरात एवढ्या सकाळी कशासाठी गेला असावा. वहिनीचे मागचे दार तुटलेले होते. त्याला आतून कडी लावलेली तरी बाहेरून थाप मारल्यास कडी खाली सटकून दार सहज उघडायचे. मी जेव्हा नाश्ताचा डबा घेऊन घरात शिरलो तेव्हा वहिनी पुढच्या खोलीत आंघोळ करून साडी नेसत होती. तिचे सौंदर्य पाहून माझे डोळे चक्रावले. वाटत होते की आत्ताच वहिनीला मिठीत घ्यावे. तिचा काळा ब्लाऊज खूप छान दिसत होता. मी तिथेच वहिनीला आवाज दिला आणि म्हणालो, वहिनी घ्या गरम नाश्ता. मुले शाळेत गेली का? हो, ती सकाळी 7 वाजता निघून जातात. आणि याची काय गरज होती समीर? मी तयार झाल्यावर बनवले असते. असे साडीचा पदर न सावरताच तशाच अवस्थेत माझ्याशी बोलत म्हणाली. नाश्ता देऊन मी घरी आलो. माझ्या डोळ्यासमोर वहिनीचे रूप फिरू लागले होते. संध्याकाळी मी पुन्हा वहिनीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलो. तेव्हा वहिनी तिच्या मुलांना कपडे सुईदोऱ्याने शिवत होती. मला पाहून ती म्हणाली, अरे समीर, ये बैस माझ्या शेजारी. काही काम होते का माझ्याकडे? त्यावर मी म्हणालो, नाही वहिनी, काही काम नव्हते, पण उद्यापासून कामावर नक्की या, एवढेच सांगायला आलो होतो. समीर, आजकाल तू माझ्याकडे खूप ये जा करू लागला आहेस. तुलाही माझ्याशी तेच प्रेम झाले आहे का? कारण तू एकदा दोनदा मला अशा अवस्थेत पाहिले आहेस, वहिनी म्हणाली. तेव्हा मी तिला म्हणालो, वहिनी, तुम्ही खूप आवडता. तुम्ही दुकानात कामाला आल्यापासून मी तुमच्यावर प्रेम करतो, पण कधी बोलण्याची संधी मिळाली नाही. तेव्हा वहिनीने विचारले, अशी काय खास गोष्ट माझ्यामध्ये पाहिलीस जी तुला आवडू लागली? त्यावर मी म्हणालो, तुमचे सौंदर्य आणि तुमचा शांत स्वभाव मला तुमच्याकडे आकर्षित करू लागला. एक प्रकारे माझे तुमच्यावर प्रेम झाले आहे वहिनी. तेव्हा वहिनी म्हणाली, समीर, तू सुद्धा मला खूप आवडू लागला आहेस. सध्या माझ्या मनात जे चालले आहे ते तुझ्याच मनात चालले आहे का?
मी म्हणालो, वहिनी, माझ्या मनात तुमच्यासाठी खूप काही चालले आहे, पण तुम्ही कशात बोलत आहात हे समजत नाहीये. तेवढ्यात वहिनीने तिचा एक हात माझ्या मांडीवर ठेवला आणि मला डोळे मिटायला सांगितले. माझे अंग थरथरायला लागले, शरीरात ताप आल्यासारखे वाटू लागले. अचानक मला वहिनीचे गरम श्वास माझ्या चेहऱ्यावर जाणवले. मी डोळे उघडून पाहिले तर वहिनीचे ओठ माझ्या ओठासमोर होते आणि तिचे एक हात माझ्या शर्टचे बटन उघडण्यात व्यस्त होता. बटन उघडताना तिचा हात मला स्पर्श झाला आणि मी वेळ वाया न घालवता माझे ओठ वहिनीच्या ओठावर टेकवले. तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठाचा रस चाकत राहिलो. माझ्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग असल्यामुळे मला खूप आनंद होत होता. मुले घरी येईपर्यंत आम्ही संध्याकाळी एकमेकाशी भरभरून प्रेम करत राहिलो. तेव्हा वहिनी मला म्हणाली, समीर, आजपर्यंत मी अनेक पुरुष पाहिले, पण तुझ्यासारखा पुरुष मी पहिल्यांदाच पाहिला. आता वहिनी माझीच वाट पाहत असायची. आम्ही सोबत कामाला जाऊ लागलो आणि कामावरून घरी आल्यावर वेळ मिळाला की एकमेकाशी प्रेम करायचो. अशा प्रकारे जेव्हापासून मी वहिनीला चुकीच्या मार्गावरून सावरले तेव्हापासून फक्त माझ्याच विचारात असायची. आम्ही एकमेकाशी लग्न केले. आमची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने मलाही कोणी मुलगी देणार नव्हते, म्हणून घरच्यांनीही लग्नासाठी लगेच परवानगी दिली. आता सुनीता माझी पत्नी म्हणून माझ्या संसारात आनंदाने जीवन जगते आहे. लग्नानंतर आमचा संसाररूपी जीवन अगदी आनंदाने आणि सुखाने सुरू झाले होते. सुनीता आता माझी अधिकृत पत्नी झाली होती आणि तिच्या चेहऱ्यावर पूर्वी असलेले गरिबीचे आणि भविष्याचा ताण हळूहळू नाहीसा झाला होता. तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळंच समाधान आणि कौटुंबिक तेज दिसत होते. संध्याकाळी कामावरून घरी परतताना माझ्या मनात फक्त एकच विचार असायचा, कधी एकदा घरी पोहोचतो आणि माझ्या सुनीताला मिठीत घेतो. एके दिवशी शनिवार दुकानात थोडे जास्त काम असल्यामुळे मला घरी यायला उशीर झाला. रात्री 9:30 वाजले होते. मुले जेवण करून शांतपणे झोपी गेले होते. मी मागच्या दाराने घरात प्रवेश केला, कारण आताही आमची ती एक आवडती सवय बनली होती. घरात शिरताच मला एक मंद प्रसन्न सुगंध आला. सुनीताने संपूर्ण घरात धुपाचा हलका सुगंध पसरवला होता. मी आतल्या खोलीत गेलो तर सुनीता आरशासमोर उभी राहून आपले केस विंचरीत होती. तिने गडद लाल रंगाची साडी नेसली होती. गळ्यात मी बांधलेले मंगळसूत्र चमकत होते आणि कपाळावर लाल भडक कुंकू शोभून दिसत होते. आरशात माझे प्रतिबिंब दिसताच तिने वळून माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक आणि ओढ होती. अरे समीर, आज खूप उशीर केलास कामावरून यायला. मी कधीची तुझी वाट पाहत होते, सुनीता गोड हसून म्हणाली. मी पुढे होऊन तिच्या मागे उभा राहिलो आणि तिची नाजूक कंबर माझ्या दोन्ही हातात धरली. तिचे गरम श्वास माझ्या हातांना जाणू लागले. मी तिच्या गळ्यावर माझे ओठ टेकवत हळूच म्हणालो, दुकानात माल नवीन आला होता सुनीता, म्हणून आवराआवर करायला उशीर झाला. पण इथे आल्यावर तुझा हा सुंदर चेहरा पाहून माझा दिवसभराचा सगळा थकवा एका क्षणात निघून गेला. सुनीता तिचे दोन्ही हात माझ्या मानेभोवती गुंफले आहे आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, समीर, तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला भयानक संकटातून बाहेर काढलेस. जर तू मला तो मार्ग सोडायला लावला नसतास तर आज माझी काय अवस्था झाली असती, याचा विचार करूनही माझे काळीज कापते. तू मला फक्त पत्नीचा दर्जा दिला नाहीस तर माझ्या मुलांना बापाचे प्रेम दिलेस. आज मला खरोखर एका खऱ्या संसाराचं सुख मिळत आहे. तिच्या या शब्दांनी माझे मन भरून आले. मी तिला अजून जवळ ओढले आणि तिच्या कपाळावर एक प्रेमाची पापी दिली. सुनीता, तो भूतकाळ होता. आता आपण तो पूर्णपणे विसरलो आहोत. तू माझी पत्नी आहेस आणि तुला जपणे ही माझी जबाबदारी आहे. तुझ्या डोळ्यात आनंद पाहणेच हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे, मी अत्यंत प्रेमाने म्हणालो. त्यानंतर सुनीताने माझा हात पकडले आणि मला बेडवर बसवले. तिने स्वतःच्या हाताने माझ्यासाठी गरमागरम जेवण वाढले. आम्ही दोघांनी एकमेकांना भरवत जेवण पूर्ण केले. जेवण झाल्यानंतर ती भांडी आवरायला गेली, पण मी मागून जाऊन तिला पकडले. आज काही काम नाही करायचे सुनीता, आजचा पूर्ण वेळ फक्त आपला आहे, मी तिच्या कानात पुटपुटलो. तिने अगदी लाजून मान खाली घातली आणि तिची साडी हळूच सावरली. मी तिला माझ्या कडेवर उचलून घेतले आणि सरळ बेडवर घेऊन आलो. तिचे हृदय खूप वेगाने धडधडत होते. खोलीतील मंद प्रकाशात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. मी हळूहळू तिच्या चेहऱ्यावर केस बाजूला केले आणि ओठ माझ्या ओठात घेतले.
आम्ही दोघांनी एकमेकाच्या प्रेमाचा रसात पूर्णपणे बुडून गेलो. तब्बल 2 तासापर्यंत आम्ही एकमेकांवर भरभरून प्रेम करत राहिलो. सुनीताच्या तोंडून येणारे प्रेमाचे उसासे आणि तिची घट्ट मिठी मला एका वेगळ्याच जगात घेऊन जात होती. मला तिच्या बाहुपाशात असे काही घट्ट धरले होते जणू या जगात आमच्या दोघांशिवाय तिसरे कोणीच नव्हते. त्या रात्री आम्ही एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण हा केवळ शारीरिक नव्हता तर 2 आत्म्याचे एकत्रीकरण होता. तिच्या स्पर्शात मला अथांग समाधान आणि प्रेम जाणवत होते. पहाटच्या वेळी जेव्हा हलका प्रकाश खोलीत आला तेव्हा सुनीता माझ्या छातीवर डोके ठेवून शांतपणे झोपली होती. तिच्या केसावरून हात फिरवत विचार करत होतो की आयुष्याने मला किती सुंदर वळणावर आणून ठेवले आहे. एका चुकीचा रस्ता सोडून जेव्हा माणूस सत्याच्या आणि मेहनतीच्या मार्गावर येतो तेव्हा देवसुद्धा त्याला संसारातील सर्व सुख समृद्धी बहाल करतो. आता आमचा संसार प्रेमाच्या, विश्वासाच्या आणि सन्मानाच्या भक्कम पायावर उभा होता. पहाटेच्या त्या शांत वातावरणात सुनीता माझ्या छातीवर डोके ठेवून गाढ झोपली होती. तिच्या चेहऱ्यावरील ते शांत आणि समाधानी भाव पाहून मला वाटले होते की आता आमच्या आयुष्यातील सर्व वादळे शमले आहेत. पण मला कुठे ठाऊक होते की शांततेचा हा आभास म्हणजे येणाऱ्या एका मोठ्या वादळापूर्वीची स्तब्धता होती. सकाळी 8च्या सुमारास अचानक घराच्या मुख्य दारावर कोणीतरी जोरात थाप मारू लागले. दाराचा तो कर्कश आवाज ऐकून सुनीता दचकून उठली. तिच्या डोळ्यात भीतीचे एक सरकन चमकून गेली. समीर, एवढ्या सकाळी दारावर कोण असेल? सुनीताने साडीचा पदर सावरत घाबरलेल्या आवाजात विचारले. तू थांब, मी पाहतो. मी तिला धीर देत दिला आणि अंगावर शर्ट चढवत मुख्य दरवाजाकडे गेलो. दार उघडताच समोर आमचा जुना मेडिकलवाला नितीन उभा होता. पण त्याच्या चेहऱ्यावर रंग पूर्णपणे उडालेले होते. कपाळावर घामाचे थेंब साचले होते आणि त्याच्या हात थरथरत होते. त्याला या अवस्थेत पाहून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. समीर, खूप मोठी गडबड झाली आहे, नितीनने आजूबाजूला पाहत अगदी हलक्या आवाजात सांगितले. काय झाले नितीन? एवढ्या घाईत आणि घाबरलेला का आहेस? मी दारातच त्याला थांबवत विचारले. नितीनने मला थोडे बाजूला ओढले आणि म्हणाला, त्या रात्री सुनीता भाभीच्या घरात माझ्यासोबत जो मित्र आला होता ना, विकी, तो काल रात्रीपासून बेपत्ता आहे. त्याचे घरचे आणि पोलीस त्याला शोधत आहे. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे नितीन थांबला. त्याने घोट भरला. काय वाईट गोष्ट? मी अधीरतेने विचारले. त्या रात्री सुनीता भाभीचे त्याला धक्का दिल्यावर तो दारावर आपटला होता आणि डोक्याला मार लागून बेशुद्ध झाला होता. आठवते, मी त्याला तिथून माझ्या दुकानात घेऊन गेलो. थोड्या वेळाने त्याला शुद्ध आले आणि तो तिथून निघून गेला. पण काल रात्री पोलिसांना स्टेशनजवळ त्याची बुलेट गाडी बेवारस सापडली आहे आणि गाडीच्या सीटवर आणि मागच्या चाकावर रक्ताचे सुकलेले डाग आहेत. नितीनचे हे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहिलो. नितीन, पण त्याचा आमच्याशी काय संबंध? मी स्वतःला सावरत विचारले. संबंध आहे समीर, नितीन भीतीपोटी फुसफुसला. विक्रमच्या मोबाईलचे लास्ट लोकेशन रात्री 10 ते 11च्या दरम्यान या गल्लीतील दाखवत आहे आणि पोलिसांनी आज सकाळीच आमच्या मेडिकल स्टोअरवर येऊन चौकशी केली. जर पोलिसांनी कडक तपास सुरू केला आणि विक्रमचा कॉल डिटेल्स माझा आणि सुनीता भाभीचा नंबर समोर आला तर त्या रात्री काय घडले होते हे सगळ्यासमोर येईल. सुनीता भाभीने त्याला मारलेला धक्का आणि त्यानंतर तो गायब होणे. पोलीस सरळ भाभीवर संशय घेतील. नितीनचे बोलणे संपत नाही तोच घरातून सुनीता बाहेर आली. तिने नितीनचे शेवटचे शब्द ऐकले होते. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. नितीन, तू काय बोलतोयस? मी फक्त स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याला धक्का दिला होता. तो नशेत होता. सुनीताचा आवाज थरथरत होता. मला माहीत आहे भाभी, पण पोलीस हे मानणार नाहीत. जर विक्रमला काही झाले असेल तर त्याची शेवटची भेट आपल्याशीच झाली होती हे सिद्ध होईल, नितीन म्हणाला. आम्ही तिघेही घरात येऊन बसलो. वातावरणात एक भयान शांतता पसरली होती. नुकताच सुखाचा मार्ग धरलेला आमचा संसार पुन्हा एकदा एका अज्ञात संकटाच्या छायेत अडकला होता. तेवढ्यात गल्लीतून पोलिसाच्या गाड्याचा सायरनचा आवाज आला. सायरनने तो आवाज थेट आमच्या घराच्या समोर येऊन थांबला. सुनीताने भीतीने माझा हात घट्ट पकडला. तिचे हात बर्फासारखे थंड पडले होते. मी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. पोलिसाच्या गाडीतून इन्स्पेक्टर देशपांडे बाहेर पडले.
त्यांच्यासोबत 2 हवालदार होते. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत गाडीतून एक व्यक्ती बाहेर आली जिचा चेहरा टोपीने झाकलेला होता. इन्स्पेक्टर देशपांडे यांनी थेट आमच्या घराच्या दिशेने पावले टाकली. त्यांनी दारावर थाप मारली. मी सुनीताला मागे राहण्याचा इशारा केला आणि दार उघडले. तुम्हीच समीर ना? इन्स्पेक्टर देशपांडे यांनी कडक आवाजात विचारले. हो साहेब, मी समीर. काय झाले? मी शक्य तितका संयम राखत म्हणालो. आम्ही एका बेपत्ता व्यक्तीचा, विक्रमचा तपास करत आहोत. काल रात्री या भागात त्याला शेवटचे पाहिले गेले होते आणि या गल्लीतील एका गुप्त बातमीदाराने आम्हाला माहिती दिली आहे की विक्रम काल रात्री या घराच्या मागच्या दारातून जात असताना दिसला होता. इन्स्पेक्टर देशपांडे म्हणाले. गुप्त बातमीदार? माझ्या डोक्यात लक्कम प्रकाश पडला. गल्लीत आमच्या मागच्या दारावर लक्ष ठेवणारे कोण असू शकते? मंदा काकू की अजून कोणी? नाही साहेब, काल रात्री आमच्याकडे कोणीही आले नव्हते. आम्ही दोघेच घरी होतो. मी ठामपणे खोटे बोललो. इन्स्पेक्टर देशपांडे मिस्किल हसले. समीरजी, खोटे बोलू नका, कारण विक्रमच्या मोबाईलचा व्हॉइस रेकॉर्डर चालू होता. त्याने काल रात्री मोबाईलमध्ये एक ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केली होती जी ॲटो क्लाउड सेव्ह झाली. त्या क्लिपमध्ये एका स्त्रीचा ओरडण्याचा आवाज, धक्काबुक्की आणि मला सोडा असा आवाज स्पष्ट ऐकू येतोय. इन्स्पेक्टरच्या या वाक्याने माझ्या आणि सुनीताच्या पायाखालची वाळूच सरकली. आणि आणखी एक गोष्ट, इन्स्पेक्टर देशपांडे म्हणाले. विक्रम बेपत्ता नाही, त्याचा खून झाला आहे. त्याचा मृतदेह आज सकाळी शहराबाहेरील एका विहिरीत सापडला आहे. काय? सुनीताच्या तोंडातून किंचाळी बाहेर पडली आणि ती चक्कर येऊन खाली पडणार तेवढ्यात मी तिला सावरले. इन्स्पेक्टर देशपांडे यांनी मागच्या हवालदाराला इशारा केला. सुनीताबाई, तुम्हाला या खुनाच्या संशयावरून चौकशीसाठी ठाण्यात यावे लागेल. मी पुढे होत म्हणालो. साहेब, हे शक्यच नाही. सुनीताने काहीही केलेलं नाही. तो स्वतःच नशेत आला होता आणि धक्का लागून पडला होता. त्यानंतर तो नितीन सोबत निघून गेला होता. अरे वा, म्हणजे तुम्हाला सर्व माहीत आहे तर? इन्स्पेक्टर देशपांडे यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य आले. म्हणजे त्या रात्री काय घडले हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे. मग आता चला ठाण्यात. तिथे सर्व दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. त्याच वेळी पोलिसांच्या गाडीत बसलेली ती टोपी घातलेली रहस्यमय व्यक्ती खाली उतरली. तिने चेहऱ्यावरील टोपी बाजूला केली आणि तिला पाहताच माझे डोळे आश्चर्याने उघडेच राहिले. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून विक्रमचा तोच मित्र अमोल, नितीनचा जुना पार्टनर होता, जो इतके दिवस या सर्वामागे शांतपणे खेळ खेळत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक दृष्ट हास्य होतं. सुनीतावर खरोखरच खुनाचा आरोप सिद्ध होणार होता की यामागे काही वेगळाच कट शिजत होता? विक्रमचा खून खरोखरच त्या धक्क्यामुळे झाला होता की भलत्याच कुणी त्याचा गेम वाजवला होता? आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये नक्की कोणाचा आवाज होता? सगळी उत्तरे आता पोलीस कोठडीत आणि त्या अंधाऱ्या रहस्यात दडलेली होती. पोलिसांच्या गाडीजवळ उभा असलेला तो माणूस, नितीनचा जुना सहकारी अमोल, त्याच्या चेहऱ्यावरचे ते कुत्सित हास्य पाहून माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. कालपर्यंत जो नितीन आमच्याकडे येऊन थरथर भीतीने व्यक्त करत होता, त्याच्याच हा साथीदार आज पोलिसांचा मुख्य गुप्त बातमीदार बनून उभा होता. म्हणजे हा सगळा बनाव नितीन आणि अमोल या दोघांनी मिळून रचलेला एक भयंकर कट होता. इन्स्पेक्टर देशपांडे यांनी हवालदाराला इशारा केला आणि म्हणाले, घ्या या बाईला ताब्यात. आणि समीर, तू पण चल. स्टेशनवर चालल्यावर तुझी पण कसून चौकशी होईल. सुनीता भीतीने थरथर कापत होती. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती माझ्याकडे आशेने पाहत होती. समीर, मी काहीही नाही केलं. मी कोणाचा जीव नाही घेतला समीर, ती हुंकी देत म्हणाली. मला माहीत आहे सुनीता. मी तिचे हात हातात घेऊन तिला धीर दिला. तू घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. सत्य काय आहे ते समोर येईलच. आम्हाला सर्वांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ठाण्यातील ते थंड गूढ वातावरण आणि भिंतीवर पसरलेली शांतता मनावर दडपण आणत होती. इन्स्पेक्टर देशपांडे आणि सुनीताला एका बंद खोलीत नेऊन तिची चौकशी सुरू केली, तर मला दुसऱ्या खोलीत बसून ठेवले. अर्ध्या तासानंतर इन्स्पेक्टर देशपांडे माझ्या खोलीत आले. त्यांच्या हातात एक कागद आणि मोबाईल होता. त्यांनी टेबलवर मोबाईल ठेवला आणि त्यातली ती व्हॉइस रेकॉर्डिंग प्ले केली.
रेकॉर्डिंगमध्ये विक्रमचा दारूच्या नशेत अडखळणारा आवाज ऐकू येत होता. त्यानंतर धक्काबुक्कीचा आवाज, भांडण आणि सुनीताचा ओरडण्याचा आवाज. मला सोडा, बाहेर निघा माझ्या घरातून. आणि त्यानंतर अचानक एक मोठा आवाज आणि शांतता. ऐकलंस? इन्स्पेक्टर देशपांडे खुर्चीत मागे टेकून बसत म्हणाले. या रेकॉर्डिंगवरून स्पष्ट सिद्ध होतंय की सुनीताने विक्रमवर हल्ला केला. विक्रम तिथे पडला आणि त्यानंतर तुम्ही दोघांनी किंवा नितीनने मिळून त्याचा मृतदेह विहिरीत फेकला. मी शांतपणे इन्स्पेक्टर देशपांडे यांच्याकडे पाहिले आणि म्हणालो, साहेब, ही रेकॉर्डिंग अर्धवट आहे किंवा ती तुम्हाला अर्धवट दाखवली जात आहे. म्हणजेच इन्स्पेक्टर भुया उंचावल्या. साहेब, मला एक सांगा. मी माझी बुद्धी एकत्र करून तर्क लावू लागलो. जर विक्रमच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग ऑटो क्लाउडवर सेव्ह होती तर ती रेकॉर्डिंग त्या रात्री 10 वाजताची आहे. सुनीता धक्का दिल्यानंतर विक्रम पडला, पण तो मरण पावला नव्हता. तो बेशुद्ध झाला होता. त्यानंतर नितीनने त्याला स्वतःसोबत घेऊन गेला. मग विक्रमचा मृतदेह शहराबाहेरच्या विहिरीत कसा गेला आणि त्याची बुलेट स्टेशनजवळ रक्ताने माखलेली कशी सापडली? इन्स्पेक्टर देशपांडे माझ्या तर्काने थोड्या विचारात पडले. मी पुढे म्हणालो, साहेब, अमोल आणि नितीन हे दोघे औषधाच्या दुकानात पार्टनर आहेत. नितीनने सुनीताला ब्लॅकमेल करून तिच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. पण जेव्हा मी सुनीताला या दलदलीतून बाहेर काढले आणि आम्ही लग्न केले तेव्हा नितीनचा तो धंदा बंद झाला. विक्रम हा नितीनचाच मित्र होता. त्या रात्री विक्रम नशेत सुनीताच्या घरी गेला, पण तिथे वाद झाल्यावर नितीन त्याला घेऊन गेला. मग विक्रमचा खून खरोखरच तिथे झाला की नंतर कुठे झाला? इन्स्पेक्टर देशपांडे यांनी लगेच बाहेर उभ्या असलेल्या हवालदाराला हाक मारली. पाटील, अमोल आणि नितीन दोघांना आत आणा. काही वेळातच अमोल आणि नितीन दोघांना समोरासमोर आणले गेले. नितीनच्या चेहऱ्यावर घाम आणि अमोलची चलबिचल स्पष्ट दिसत होती. इन्स्पेक्टर देशपांडे यांनी अमोलचा गल्ला धरला आणि जोरात ओरडले, अमोल, तू पोलिसांना ती व्हॉइस रेकॉर्डिंग क्लिप कुठे भेटली ते सांगताना म्हणालास की विक्रमच्या भावाने ती तुला दिली, पण विक्रमच्या घरच्यांना अजून त्याचा मोबाईल सापडलेला नाही. मग ती क्लिप तुझ्याकडे कशी आली? अमोल बोबडी वळल्यासारखा झाला. साहेब, ती नितीनने मला दिली होती. आता सर्वांची नजर नितीनवर वळली. नितीनचे पाय थरथरायला लागले. तो सरळ पोलिसांच्या पाया पडला आणि रडत रडत ओरडू लागला, साहेब, मला माफ करा. मी खून नाही केला. सर्व अमोलने केले आहे. ठाण्यात एकच खळबळ उडाली. नितीनने पोपटासारखे बोलण्यास सुरुवात केली. त्या रात्री विक्रमला सुनीता भाभीच्या घरातून बाहेर घेऊन आलो. तो नशेत होता आणि खूप चिडला होता. तो म्हणत होता की तो पोलिसात जाऊन सुनीता आणि माझ्याबद्दल सर्व सांगून टाकेल. मी घाबरलो आणि त्याला माझ्या दुकानात घेऊन गेलो. तिथे अमोल आधीपासूनच बसला होता. विक्रम आम्हा दोघांना ब्लॅकमेल करू लागला होता की जर त्याला पैसे दिले नाही तर तो आमचे औषधाचे बेकायदेशीर धंदे उघड करेल. अमोलचा त्याच्याशी वाद झाला आणि रागाच्या भरात अमोलने दुकानातील लोखंडी रॉडने विक्रमच्या डोक्यावर मागून वार केला. नितीनचा हा खुलासा ऐकून सर्वांचे डोके चक्रावून गेले. नितीन पुढे म्हणाला, विक्रम तिथेच ढेपाळला. तो मेल्याचं कळताच आम्ही दोघे घाबरलो. मग अमोलने योजना आखली. विक्रमचा मृतदेह त्याच्या बुलेटवर टाकून आम्ही शहराच्या बाहेर विहिरीत फेकून दिला आणि त्याची गाडी स्टेशनजवळ सोडून दिली. सुनीता भाभीने त्याला धक्का दिला होता हे मला माहीत होते. म्हणून अमोलने विक्रमच्या मोबाईलमधील ती अधुरी रेकॉर्डिंग वापरून सर्व आळ सुनीता भाभी आणि समीरवर घालण्याचा कट रचला, जेणेकरून पोलीस आमच्यापर्यंत पोहोचणार नाही. सत्य घटना समोर आले. अमोल आणि नितीनचे दुष्ट कारस्थाने उघडे पडले होते. ज्या सुनीताला त्याने असहाय्य समजून जाळ्यात ओढले होते आणि नंतर तिच्यावर खुनाचा आळा आणण्याचा प्रयत्न केला होता, तोच कट आता त्यांच्या स्वतःच्या गळ्यात फास बनला होता. इन्स्पेक्टर देशपांडे यांनी तत्काळ अमोल आणि नितीनना दोघांच्या हातात बेड्या ठोकल्या. त्यांनी सुनीताला सन्मानाने सोडण्याचे आदेश दिले. सुनीता कोठडीतून बाहेर आली. तिचे डोळे सुजले होते. तिने धावत येऊन मला घट्ट मिठी मारली.
तिच्या अश्रूंचा स्पर्श माझ्या छातीवर जाणवत होता. पण यावेळी ते अश्रू भीतीचे नव्हते, तर सुटकेचे आणि विश्वासाचे होते. इन्स्पेक्टर देशपांडे आमच्या जवळ आले आणि माझ्या पाठीवर हात ठेवत म्हणाले, समीर, तुझ्या सतर्कतेमुळे आणि तार्किक विचारामुळे आज एका निष्पाप स्त्रीला न्याय मिळाला आणि खरा गुन्हेगार पकडला गेला. सुनेताबाई, तुमच्या पतीसारखा माणूस पाठीशी असेल तर जगातील कोणतेही वादळ तुम्हाला काहीही बिघडू शकत नाही. आम्ही पोलीस ठाण्यातून बाहेर पडलो. बाहेर सूर्याची कोवळी किरणे पसरली होती. काळोखाची ती भयंकर रात्र संपली होती आणि न्यायाचा एक नवा प्रकाश आमच्या आयुष्यात पडला होता. मी सुनीताचा हात माझ्या हातात घेतला. तिने माझ्याकडे पाहिले आणि तिच्या ओठावर एक मंद सुंदर हास्य उमटले. समीर, आज मला खरोखर जाणवले की देवाने मला तुझ्या रूपाने एक रक्षक दिला आहे, ती हळूच म्हणाली. आणि तू माझे आयुष्य पूर्ण केले आहे सुनीता. मी तिच्या चेहऱ्यावर पकड मजबूत करत म्हणालो. आम्ही घराच्या दिशेने चालत निघालो. आमच्या मनात कोणतीही भीती नव्हती, संशय नव्हता, कोणताही भूतकाळ नव्हता. समोर होते फक्त प्रेमाचे, विश्वासाचे आणि सन्मानाचे एक सुंदर भविष्य. पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर वातावरणातील सर्व दडपण आणि भीती जणू वाफेसारखी उडून गेली होती. पण या संघर्षातून तावून सलकून निघाल्यानंतर आमच्या दोघांमधील प्रेमाचा आणि विश्वासाचा धागा अधिकच घट्ट झाला होता. सुनीताने माझा हात इतक्या घट्ट धरला होता जणू आता तिला या जगात कोणाचीच भीती उरली नव्हती. घरी पोहोचल्यावर आम्ही दोघांनी देवासमोर हात जोडले. संकटाचे काळे ढग आता पूर्णपणे पांगले होते. त्या दिवशी संध्याकाळी गल्लीतील वातावरणही बदलले होते. ज्या लोकांनी आधी सुनीताकडे संशयाने पाहिले होते तेच आता नितीन आणि अमोलच्या कृत्यामुळे स्तब्ध झाले होते. सत्य समोर आल्यामुळे सुनीता तिच्या वाट्याचा सन्मान आणि आदराचे स्थान परत मिळाले होते. रात्रीची वेळ झाली. मुलांनी जेवण केले आणि ती दोघेही शांतपणे निद्राधीन झाली. मी आतल्या खोलीत येऊन बेडरूमवर बसलो. थकवा असूनही मनाला एक वेगळाच शांत आनंद अनुभवत येत होता. तेवढ्यात सुनीता खोलीत आली. तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती आणि ओल्या केसांचा आंबाडा बांधला होता. तिच्या अंगातून साबणाचा आणि गुलाबाचा मंद सुगंध येत होता. दाराला आतून कडी लावून ती हळूच माझ्या दिशेने चालत आली. तिच्या चेहऱ्यावर लाजेचे आणि अथांग प्रेमाची एक सुरेख छटा होती. समीर, तिने हलक्या आवाजात मला हाक मारली. सुनीता, मी तिच्याकडे पाहत म्हणालो. ती माझ्या अगदी जवळ आली आणि माझ्या मांडीवर डोके ठेवून बसली. तिने माझे दोन्ही हातात घेतले आणि तिच्या गालाला लावले. आज जर तू नसतास तर माझे काय झाले असते? मी पुन्हा एका अंधाऱ्या विहिरीत ढकलली गेले असते. समीर, तू मला फक्त संकटातून वाचवले नाहीस, तर माझी गमावलेली प्रतिष्ठा मला परत मिळवून दिलीस. मी तिच्या ओल्या केसावरून हात फिरवला आणि तिला वर उचलून माझ्या अगदी जवळ घेतले. सुनीता, तू माझी बायको आहेस. तुझ्यावर येणारे प्रत्येक संकट आधी माझ्याशी टकरावे लागेल आणि भूतकाळात जे काही घडले ते फक्त तुझ्या परिस्थितीमुळे घडले होते. आता तू एकटी नाहीस. मी सुदैवाने तुझ्या पाठीशी उभा आहे. माझे हे बोलणे ऐकून सुनीताच्या डोळ्यातून प्रेमाचे 2 अश्रू घसरले. मी हळूच पुढे होऊन तिच्या गालावरील ते अश्रू ओठांनी टिपले. तिने तिचे दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि तिचे ओठ माझ्या ओठावर टेकवले. त्या स्पर्शात आता कोणतीही भीती, संकोच किंवा दडपण नव्हते. होते फक्त अथांग प्रेम, विश्वास आणि एकमेकाबद्दलचे समर्पण. खोलीतील मंद प्रकाशात आमचे प्रेम अधिकच बहरत गेले. आम्ही एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे विलीन झालो. सुनीताचे ते गरम उसाचे आणि तिचे घट्ट पकड मला प्रेमाच्या एका शिखरावर घेऊन जात होती. तब्बल 2-3 तास आम्ही एकमेकाच्या प्रेमाचा आनंद लुटत राहिलो. पहाटेच्या वेळी जेव्हा कोंबड्याची बाग ऐकू आली तेव्हा सुनीता माझ्या छातीवर शांतपणे झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर ते समाधान पाहून मला मनापासून तृप्त वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नेहमीप्रमाणे उठलो. मी आणि सुनीता दोघे हातात हात घालून किराणा दुकानाकडे निघालो. दुकान मालकाने आमचे आनंदाने स्वागत केले. त्यांनी सुनीताचा पगार वाढवून दिला आणि तिच्या कामाचे कौतुक केले. गल्लीतल्या ज्या लोकांनी सुनीताला पूर्वी चुकीच्या नजरेने पाहिले होते ते आज तिच्या स्वभावाने आणि तिच्या संसाराचे कौतुक करत होते.
काही महिने निघून गेले. आमचा संसार प्रेमाने आणि विश्वासाने फुलत होता. सुनीताची दोन्ही मुले मला बाबा म्हणून हाक मारू लागली होती, ज्यामुळे माझ्या आयुष्याला एक नवीन पूर्णत्व मिळाले होते. एके दिवशी संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर सुनीताने मला आतल्या खोलीत नेले. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि लाज होती. तिने माझा हात हळूच तिच्या पोटावर ठेवला आणि खाली मान घालून म्हणाली, समीर, आपल्या संसारात आता नवीन पाहुणा येणार आहे. मी आई होणार आहे. हे ऐकताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी तिला कडेवर उचलून घेतले आणि खोलीतच फिरवले. गरिबी, संकट आणि गैरसमाजाच्या दलदलीतून सुरू झालेला आमचा हा प्रवास आता एका अत्यंत सुंदर, सन्मानजनक आणि आनंदी वळणावर आला होता. सुनीता आता माझी केवळ बायको नव्हती, तर माझ्या आयुष्याची खरी अर्धांगिनी आणि माझ्या घराची लक्ष्मी बनली होती.